घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधा, तुझी चरण सेवा साधा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवूनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. स्वर थोडा वाढ. बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळूनी सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम, जगननिहित पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू. प्रथम मन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह धलो पावन झालो, चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम, विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, सरस्वती माते द्यावी मज स्मृती, येतो काकुलती तुझ लागी, आपुल्या बाळासी धरी आता हाती, न करी फजिती जनामध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरुष ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात उभे राहून आपल्या जीवनातले एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळाने आज जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमचे बबनराव तात्या रभाजी खिल्लारी, तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, तात्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या खिल्लारी कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलंय, आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये, मोजक्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळीसमोर ठेवायची. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती या विश्वामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जाणंच आहे. बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेलं, वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेलं, दशक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलं की प्रामुख्याने एक अनुभव दररोज आमच्या जीवनामध्ये आहे की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आमच्या जवळ येतात आणि सहज बोलतात, बाबा खूप काही कष्ट केले हो आमच्या घरच्यांनी, माझ्या वडिलांनी खूप काही कष्ट केले, आता त्यांची खायची वेळ आली, त्यांची आरामाची वेळ आली, माझे वडील आम्हाला सोडून गेले. काही बोलता बोलता सांगतात, महाराज माझी आई मला सोडून गेली, काही सांगतात माझा भाऊ मला सोडून गेला, काही सांगतात माझी पत्नी मला सोडून गेली, काही सांगतात माझा मित्र मला सोडून गेला.
बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला मला एवढंच सांगायचंय, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण जाणं या प्रकृतीचा नियम आहे. ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी गोड ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली. महाराज सांगतात, एथ नाही ओरो आले अवतार, एथ नाही ओरो आले अवतार, एथ नाही ओरो आले अवतार, एथ नाही ओरो आले अवतार. एरते पामर जीव किती, जीव किती, एरते पामर जीव किती, जीव आयरते पामर जीव किती, जीव किती, येरते पामर जीव किती, जीव एथ नाही उरले अवतार, नाही उरले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. येत लागी उराले अवतार, येत लागी उराले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येत नाही उरो आले अवतार सुनील, एरते पामर जीव किती. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. मग मला एवढंच सांगायचं तुम्हाला, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. आपण जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थिती, थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. पण कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. मी बसणाऱ्या सर्व मंडळीला एवढीच विनंती करेल, मायबाप कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसता बुंदी भात नका खात जाऊ बरं, तो घरी खायला भेटतो आपल्याला. कीर्तनकारासमोर बसल्यानंतर लोक अशा माना हलवतात, असं वाटतं हा काही त्र्यंबकला जातो वारीला, हा का पंढरपूरला जातो. अजिबात नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये कधीतरी करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी पुण्यतिथी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्षश्राद्ध घातलं पाहिजेत. तात्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अगदी गोड नियोजन या सर्व कुटुंबियांनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. ऐका ना दादा, आजचा दिवस तसा खूप भाग्याचा आहे. मला वाटतं मामासाहेब दांडेकरांची आज पुण्यतिथी सुद्धा आहे आणि उद्या आता गुरुपौर्णिमा आहे, बरोबर आहे का नाही. दोन्ही दिवस तसे खूप तुमच्या आणि माझ्यासाठी भाग्याचे. लक्ष देऊन ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबराय असताना तुकोबराय देवाला सांगतात, ए पांडुरंगा ऐक ना, माझ्या जीवनातलं दुःख निवारण कर. ही तुकोबराय देवाला विनंती करतायत, आपल्या अंतकरणाचं दुःख जगाच्या मालकासमोर प्रगट करतात. पहिला प्रश्न असा निर्माण करतो की जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय सारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की तुकोबरायला ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. शास्त्रामध्ये दुःखाचे 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख एक आहे, पापाचं दुःख एक आहे, गर्भवासाचं दुःख आहे. हे 3 जर नसल कळाले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख आहे, आदिभौतिक दुःख आहे आणि आदिदैविक दुःख आहे. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. जसं जमल तसं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. दारिद्र्याचं दुःख माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं असू शकतं? अजिबात नाहीये. त्या काळामध्ये माझे तुकोबराय हयात असताना तुकोबरायला कोणी महाराज नव्हतं म्हणत, तुकोबरायला कोणी तुकोबा नव्हतं म्हणत. त्या काळामध्ये तुकाराम महाराजाला तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? शावकार. शावकार भिकाऱ्याला म्हणतात का पैशावाल्याला म्हणतात हो? हा, पैशावाल्याला शावकार म्हणतात. 350 एकर जमीन होती, 12 गावची जहागिरी होती, त्या बाकीचं सोडून या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायचे शिष्य होते. कोण होते? शिष्य होते. तालुक्याचा आमदार जर आपल्या ओळखीचा असला, तुम्ही कोणाचं लिटिगेशन काढता,
कोणालाही धमकी देता, कोणाच्याही गच्ची धरता. साधा 5 वर्षाचा साधा आमदार ओळखीचा असला तुम्ही कोणाला भेट नाहीये. महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती ज्या महात्म्याचे शिष्य असतील त्या तुकोबरायच्या जीवनामध्ये काय दारिद्र्य असेल महाराज. मी एक सांगू का महाराज, साधू संतांना भिकारी मानणारे या जगातले सगळ्यात मोठे भिकारी आहे. विठाला 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 विठाला. ठीक आहे महाराज, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नव्हतं. ठीक आहे, मग का हो महाराज, पापाचं दुःख अजिबात नाहीये. जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे, झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नाटळे. त्या पापही नाहीये आणि पुण्यही नाहीये, अशा अवस्थेला साधू संत प्राप्त होता. दुसरं प्रमाण किती गोडे पहा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप लागोने दीपाप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप लागोने दीपाप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप लागोने दीपाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पूर्ण लागोने दीपाप पूर्ण. का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांगा. मग पापही साधूच्या ठिकाणी नाहीये, पापाच्या आणि पुण्याच्या पुढं साधू संत गेलेले. चौथी याचे ठाई काही करण्याची. ठीक आहे महाराज, मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही कळलंय आम्हाला. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही कळलं आम्हाला. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू. गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिलं तर गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. साधू संत म्हणतात की गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. मग का हो महाराज, का जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात की माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. याचं कारण तुम्हाला सांगतो. तुकोबरायच्या जीवनामध्ये दुःख तरी नेमकं कोणतं हे बघा. तुकोबराय देवाला सांगतात, हे बघा पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय. कशासाठी करतोय आम्ही? की तुझी कृपा आमच्यावर व्हावी, तुझी भेट मला व्हावी. हे बघ देवा, रात्रंदिवस चिंतन तुझं चालू आहे. बायको अन्न करता मेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला देवा. मी कोपला पाटील गावीचीही लोक आता माझं भिक कोण घाली. सर्व गाव माझ्या विरोधात गेलंय. गावातला मान गेला, गावातलं धन गेलं, गावातलं सर्व ऐश्वर संपलं. पण यत किंचितही देवा तुझ्या परमार्थात मात्र बदल झाला नाही. मग एवढा परमार्थ मी करतोय तरी सुद्धा दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्या मधलं अंतर वाढत चाललंय. काय चाललंय? तुझ्या आणि माझ्या मधलं अंतर वाढत चाललंय. एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आलो खांडावरी आणि प्रेम देऊनी हरी. या अभंगाची सुरुवात पहा. आमुचिया भावे तुझं देव पण ते का विसरून राहिलासी हे देवा. समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे. हे बघ देवा काय अपेक्षा. हे बघ आता ठरवलंय आम्ही. तुका म्हणे आता आलो खांड, आता एक घाव दोन तुकडे ठरलंय आमचं. आता तुझा कार्यक्रम करणार म्हणजे करणार. पण काय अपेक्षा काय? प्रेम देऊनी हरी. आम्ही तुला सत्ता मागितली नाही, आम्ही तुला संपत्ती मागितली अजिबात नाही. अरे रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय, त्याच्या बदल्यात फक्त आणि फक्त तुझी कृपा मागतोय देवा. बरं, ही तुकोबरायच्याच अंतकरणाची परिस्थिती असं नाहीये. निळोबरायच्या अभंगामध्ये गवळणीचं मनोगत सांगत असताना निळोबराय हेच देवाला सांगतात, ऐक हे देवा काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी. याचे लागी ओ ते जियले भोग, लागी ओ ते जियले भोग, याचे लागी
याचे लागी वो केले नारायण याचे लागी वो अष्टांगाती योग लागी वो अष्टांगाती याचे लागी वो विषयांचा त्याग 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 जन्मोजन्मांतरी केली हे सूचना जन्मांतरी केली हे सूचना जन्म जन्मांतरी केली हे जन्मांतरी केली हो सूचना. गवळणी देवाला भांडत असताना सांगतात याचे लागी वो केले नाना याग याचे लागी वो अष्टांगादी योग ए देवा याचे लागी वो या विषयाचा त्याग एवढ्यावर नाही थांबल्या गवळणी याचे लागी वो मंत्र जप केला याचे लागी वो वेदांत पाहिला देवा तुझ्यासाठी रात्रंदिवस चिंतन केलंय तुझ्यासाठी वेद वेदांताचं अध्ययन केलंय आणि याच्या बदल्यात तू आमच्या पदरात काय टाकलं काय मोकलिले वनी सावजानी वेधीले मंगवळणीच्या अंतकरणातला आक्रोश तुकोबराय प्रगट करतात कानया रे कानया रे कानया रे जगजेठी हा कानया रे कानया रे जगजेठी कानया रे जगदेठी कानया अंतकरणातला आक्रोश देवासमोर प्रगट करत असताना सांगतात कानया रे कानया रे कानया रे जगजेठी. जी जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणाची तळमळ आहे तीच गवळणीच्या अंतकरणाची तळमळ आहे. तुकोबराय देवाला सांगतात एवढा रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा रात्रंदिवस. अरे जागृती अवस्थेमध्ये तुझं चिंतन करतो यात नवल नाहीये. स्वप्नी सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये तुझं चिंतन करतोय. आणि याच्या बदल्यात काय व्हायला लागलं माहितीये का देवा, एवढे प्रयत्न करून हे बंडखोरी का होती माहितीये का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं का राजकारणात बंडखोरी होती? नाही नाही नाही. देवासोबत भांडण करत असताना तुकोबरायने सुद्धा देवाला धमकी दिली, अबे तुला लोक जे एवढं मानतात ना देवा, हे तुलाही चांगलं आहे म्हणून नाही, आम्ही तुझी प्रतिमा तशी समाजामध्ये काय केली, निर्माण केली. तो देव लय चांगला आहे,
खूप उदार आहे. अबे कशाचा उदार आहे बे, तू चोट्टा आहे. चुरा चुरा कर माखन खाय. अबे पावशर लोण्यासाठी तू अर्धा तास नाचाचा चोट्टा आहे बे तू. तरी आम्ही लोकांना सांगतो की सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. तू उदार आहे असं लोकांना आम्ही सांगतो. तू म्हणशील मी लय चांगल्या खानदानात जन्माला आलोय, लय वतनदार आहे, लय चांगल्या जाते. अबे काय खरं आहे. कोणी म्हणे तू देवकीचा, कोणी म्हणे तू वसुदेवाचा. एवढं सगळं असून सुद्धा देवा आम्ही तुला एवढं चांगलं मानतो. काहीच अपेक्षा नाही आमची देवा. फक्त एवढीच विनंती आहे, तुझ्या आणि माझ्यामधलं जे अंतर दूर पडायला लागलं त्या अंतराचं कारण जाळं आहे. जाळं म्हणजे आता समुद्रामध्ये मच्छीमारी माशा पकडण्यासाठी घेऊन जातात, त्याला काय म्हणतात हो? जाळंच म्हणतात. पारधी समाजाचे लोक जंगलामध्ये हरण पकडण्यासाठी जे लावतात त्याला काय म्हणतात? जाळंच म्हणतात. जे जाळं तुमच्या डोक्यात आहे, जे जाळं माझ्या डोक्यात आहे, हे जाळं मला सांगायचं. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे? ममत्व. एक भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आहे. ममत्वाचा जाळ्याचा उपदेश गोकर्णाने कोणाला केलेला आहे? आपल्या पिताश्रीला, म्हणजे आत्मदेवाला केला. हे पिताश्री देहेस्ति मांसरुद्रे भीमतीम तेजत्वम जाया अशुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रसिको भो भक्तिनिष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. मग काय करू पोरा? काहीच नाही. धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जा, देवाचं चिंतन करा. हे जर तुम्हाला संस्कृतमध्ये नसेल कळत तर मराठीत किती गोड प्रमाणे माया विगणे भ्रमला खरे, हा म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. तुमच्या आणि माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख ते की नको त्या गोष्टीला आपण काय म्हणतोय? आपलं म्हणतोय. आणि नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. त्याचं नाव ममत्व आहे. त्यालाच काय म्हणतो? जाळं म्हणतो. हे बघा, नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. प्रॅक्टिकली उदाहरण तुम्हाला देतो. माईकवाले दादा, तुमचं नाव काय? सुनील भाऊ. सुनील दादा, एक छोटासा प्रश्न आहे, अगदी प्रॅक्टिकली तुम्हाला समजून सांगतो. हा माईक सजीव आहे सुनील दादा का निर्जीव आहे? हो, हा माईक निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, आपल्या सर्वांचे जेवण झाले, आपण आपलं घरी गेलो, मी माझ्या गावाला निघून गेलो. आणि सुनील दादाने जर हा माईक 4 महिने इथं ठेवला तरी तो बिचारा हलणार, कारण त्याच्याकडे सजीव नाही निर्जीव, तो जड आहे ना ती वस्तू, त्याला काही घेणं देणं नाहीये. पण आता कीर्तन संपलं, एखादा मनुष्य दर्शनाला माझ्याकडे आला आणि त्याच्याकडून हा माईक पडला आणि त्याचं वरचं हेडरपल फुटलं. मॅकॅनिकलकडे गेल्यानंतर मॅकॅनिकलने 2000 रुपये खर्च सांगितला. किती सांगितला? 2000. माईक निर्जीव आहे का सजीव आहे? तो पडला काय आणि फेकून द्याला काय, त्याला काही घेणं देणं नाहीये. मग आता माईकचं हे बर्नल फुटल्यानंतर मॅकॅनिकलनं 2000 रुपये खर्च सांगितला. मग दुःख माईकला झालं का सुनील दादाला झालं? याचं कारण काय आहे? सुनीलनं जीवनामध्ये एक गलती केली. सुनील एवढंच म्हणला की माईक माझा आहे. काय म्हणलाय सुनील? माईक. संपलं उदाहरण. एकदम प्रॅक्टिकल आहे ना. काय म्हणला तो? ह्यो माईक कोणाचा आहे? माझा आहे. जिथं माझं म्हणलं तिथं दुःख सुरू होतं महाराज. बरोबर आहे का नाही? मग आता निर्जीव माईक जर बंद पडल्यानंतर सजीव सुनीलला दुःख होतं, तर सजीव बायको आजारी पडल्यानंतर आपल्याला किती मोठं दुःख होत असेल.
म्हणून जेवढ्या काही गोष्टी तुम्ही आपल्या मानतात याला ममत्व म्हणतात. आणि हे जे अंतकरणातलं जाळं आहे भगवंता ते दुःख माझं निवारण करून मला या दुःखातून मुक्त एक कर. वेळ करी या दुःखावे गळे, या दुःखावे गळे. एक प्रमाण चुकलं की 500 कट झाले पाहिजे. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. तुकोबरायला पांडुरंग परमात्मा सांगतात, ए पांडुरंगा ऐक ना, एकदा या दुःखातून मला मुक्त कर. हे बघा, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलंच नाही. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये कसं येईल? अजिबात नाहीये. त्यांच्या जीवनामध्ये फक्त एवढंच दुःख आहे, मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान. भगवंताची कृपा जीवनामध्ये होत नाहीये, हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. माझ्या जीवनाचं कल्याण होत नाहीये, भगवंताची मला भेट होत नाहीये, हेच दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये. तुमच्या आणि माझ्या दुःखाचा विचार करायचा नाहीये, कारण जगाचं स्वरूपच दुःखातून झालेलं आहे. जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये, जे तुम्हाला आहे ते मला नाही. पण प्रत्येकाला कोणतं न कोणतं दुःख निश्चित आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. काय देव बुद्धिमान असेल महाराज, देवानं सर्व गोष्टी एका माणसाला कधीच दिलेल्या नाहीये महाराज. ज्यांच्याकडे ज्ञान आहे
त्यांच्याकडे लक्ष्मीची अवकृपा आहे. ज्यांच्याकडे लक्ष्मी भरपूर आहे त्यांच्यावर सरस्वतीची अवकृपा आहे. कारण सरस्वती माता आणि लक्ष्मी माता बहुतांशी एका ठिकाणी नांदत नाहीये. आणि ज्याच्या ठिकाणी नांदत असेल त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणीच नाहीये. पहा ना, कैकेला एवढा देव सुंदर बनवतो, एवढं सुंदर बनवतो बाबा, त्याला बघितलं की असं वाटतं बघतच राव. पण नुसतं बघायलाच चांगला असतो, वरती नुसते बटाटेच असतात, अजिबात नाही. शिकरणं सगळं चहा पिणारी जाते ती, अजिबात त्याला कळत नाहीये. मग लक्ष देऊन ऐका, काहीकडे ज्ञान आहे तर गुण नाहीये, काहीकडे गुण आहे तर ज्ञान नाही. खरं सांगा, लता मंगेशकरांसारखी गायिका असेल का? होईल का हो परत? किती गोड गाणं होतं, पण जेवढं गोड गाणं होतं तेवढं सुंदर रूप होतं का? नाही नाही नाही. देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं कमी केलेलं आहे. काहीकडे संपत्ती भरपूर दिली, शारीरिक सुख अजिबात नाही. 6 कारखान्याचा चेअरमन असतो. किती? 6 कारखान्याचा चेअरमन. चहा पाहिली की शुगर वाढते. देव म्हणे फक्त खुर्चीवर बसायचं, साखर खायची नाही आहे. बघा ना तुम्ही, काही मोठ्या मोठ्या माणसाच्या घरी जेवायचा प्रसंग येतो. महाराज, आमच्या ताटामध्ये 40-40 पदार्थ असतात, कधी न पाहिलेले आयटम असतात, आणि त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू 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 आपल्या ताटाकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब घे ना, ते म्हणतो छे छे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, छे छे. डॉक्टरनं फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2. अजून तुम्हाला सांगतो, जगात जेवढे काही मोठे मोठे श्रीमंत लोक आहे, जेवढे काही मोठे मोठे उद्योगपती आहे, जेवढे काही मोठे मोठे राजकारणी आहे, त्यांना कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पोरी आहे. जेवढे काही मोठे मोठे लोक तुम्ही पहा, गुगलवर सर्च करा, कोणालाच पोरं नाही. प्रॉपर असा मेळ, सकाळी खाल्ला की संध्याकाळचा मेळ नाही. तुम्ही जा ना नाशिक रोडला जा, तिथल्या प्लॅटफॉर्मवर पाहते बी करायचं. सकाळी वडापाव खाल्ला की संध्याकाळी त्याच वडापावर असतात, संध्याकाळचा मेळ नाही. पण वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत नालीत झोपतं तरी डास चावत नाही त्याला. काही 8व्या मजल्यावर असतात, 18व्या मजल्यावर, 100व्या मजल्यावर काचाची बिल्डिंग, तरी त्याला डेंगूचा डास चावतो. हे डेंगू जवळ झोपतं. डेंगू विचार करतो, याला चावलं तर मी मरल, चावून फायदा होत नाही. एवढ्या याच्यामध्ये करोनाच्या काळामध्ये काही लोकांनी डायरेक्ट बंगल्याला कुलप लावले, कुत्र्याला सुद्धा आत येऊ देत नव्हते. ते लोक पान प्लॅटफॉर्मवरचे भिकारी सट झोपत होते. ना त्यांना सॅनिटायझर आहे, ना कोणत्या मास्क आहे, ना काहीच नाही. मस्त बम खायचं आणि बम झोपायचं. देवाचं गणितच ते, ज्याच्याकडं आहे त्याला खाऊ देत नाही आणि ज्याला पाहिजे त्याला भेटत नाही. जगाचा नियम आहे ना महाराज तो. ज्यावेळेस खा वाटत होतं त्यावेळेस मधुकरी भेटली बाबा. शिळ्या भाकरीचे संस्थेचे विद्यार्थी ते. ज्यावेळेस खा वाटत होतं, ज्यावेळेस तब्येत चांगली होती, दगड खाल्ले तरी पचन एवढी चांगली प्रकृती होती, त्यावेळेस नुसतं भाकरीसाठी तडपवलं देवानं. आता खायला एवढं आहे, पण भाकरीशिवाय दुसरं जमत नाही. आम्ही काल शिर्डीत होतो, 100 हाटेली फिरलो बाजरीच्या भाकरीसाठी. कठीण तळ आहे, म्हणजे खायला भरपूर आहे, पण आता डॉक्टरनं सांगितलं जास्त खायचं देव आहे ना महाराज तो. चतुरा तो शिरोमणी, खेळतो येण्याची खेळ, नटतो येण्याची नटावा. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये नाहीये. आणि साधू संतांच्या जीवनामध्ये एकच दुःख आहे, देवा दुरितांचे जाळे, हे जे अंतकरणामध्ये ममत्व रूपी जे जाळं आहे ते जाळं माझं नष्ट कर. आणि हे जर तू नष्ट केलं तर मी काय करील? आठवीन